हार्दिक स्वागत करतोय. तसेच दिलीपची सोमन यांचं देखील आगमन झालेलं आहे. प्रकाश माळी यांचं देखील आगमन झालंय. इथे पहिला बॉल आपण पाहतोय. व्हाईट बॉल इथे टाकला गेलाय. व्हाईट बॉलने इथे सुरुवात झालेली आहे. एक्स्ट्रा धावेने सुरुवात इथे केली भविष्य. आणि बघा राजू यांनी जर 3 षटकार जर ठोकले, षटकारांची हॅट्रिक जर केली तर महेश पांडे यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. इथे आपण पाहतोय आणखीन एक व्हाईट बॉल, आणखीन एक व्हाईट चेंडू इथे टाकला गेलाय. सलगचा हा दुसरा चेंडू व्हाईट. कुठल्याही फलंदाजाने जर षटकारांची हॅट्रिक जर केली तर महेश पांडे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. त्यानंतर मैदानाच्या बाहेर जर झेल जर पकडला तर महेश आणि अजय ही एवून जोडी आहे, त्यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. हा चेंडू पाहतोय लॉंग ऑफ मध्ये खेळून काढलाय. खराब फिल्डिंग झालाय, खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सरळ 4 धावांकरता निघून गेलेला आहे. चौकार. करू नको लाड ना वाजवा राधा प्यार. ए ढांडा बकुड पेंडा काय वाजवणार दादा, एक तरी झाला मला नाचवणार. ढांडा बकुड पेंडा काय वाजवणार दादा, एक तरी झाला मला नाचवणार. भावेश थोडीशी खराब कामगिरी करत असताना, त्यानंतर क्षेत्ररक्षक देखील खराब कामगिरी करत असताना ते आपण पाहतोय. एक बॉल टाकून झालाय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 6. इथे पुढे सरसवून फटका देखील गेला. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्याकडनं पुन्हा एकदा मिस्टेक झालेली आहे. खराब फिल्डिंग पुन्हा एकदा पाहायला मिळाली. चेंडू पुन्हा एकदा फरार. सीमारेषा पार. हालाय दुसरा चौकार. इथे फुलटा चेंडू हाताला गेला होता. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा दिशा खराब. बॅटला हा चेंडू स्पर्श झालाय आणि पंचांनी सांगितलंय की हा चौकार 4. धावसंख्या आपण पाहिली तर 14 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. इथे पुढे सचोर करण्याचा प्रयत्न, चांगले एफर्ट्स आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा खराब फिल्डिंग पाहायला मिळालंय. सलगचा चौथा चौकार इथे येताना दिसतोय या राजू याच्या बॅट मधून. 4 चौकार. थँक यू डीजे. इथे पुढे सरसवून काढण्याचा प्रयत्न, कनेक्शन तर प्रॉपर झालेलं नव्हतं. एक धाव तर कंप्लीट झाली. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. सलग 4 चौकार इथे ठोकले गेले राजू या फलंदाजाने. धावसंख्या आता पुढे सरसावली गेली ती म्हणजे 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा आता एक बॉल बाकी असेल. इथे पाहतोय स्टॅमिंग झालाय. 2 क्षेत्ररक्षक पोहोचलेत मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा चेंडू पडतोय. 1 बाउन्स चेंडूला कॅरी केलं गेलं. तोपर्यंत 2 धावा या पूर्ण झाल्या. या 2 धावेने धावसंख्या आता 21 या आकड्यावरती. 21.
बघा राजूला सुवर्ण संधी आहे. राजूला प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे महेश पाणेरा यांच्याकडनं. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. षटकारांची हॅट्रिक केली तर 500 रुपये हे दिले जातील. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दीपेश. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांच्या कलावडींचे हार्दिक हार्दिक स्वागत असेल. दीपेशाचा पहिला चेंडू खेळपट्टीच्या बाहेर आपण पाहतोय. पंचांनी सांगितलंय का हा चेंडू नो असेल, नो बॉल. नो चेंडूने ते सुरुवात दीपेशाने केलेली आहे. पाहतोय कमबॅक करण्याचा प्रयत्न करत असताना आणखीन एक एक्स्ट्रा चेंडू इथे टाकलाय गोलंदाज दीपेश याने. कुठेतरी एक्स्ट्रा धाबा इथे खर्च करत असताना दीपेश गोलंदाज. पुन्हा एकदा नो. बघा अगोदर फ्री हिटचा बॉल होता आणि पुन्हा एकदा नो इथे टाकलाय. फ्री हिटची संधी अजूनही असणार आहे बॅटर राजू याला. सलग 3 चेंडू एक्स्ट्रा टाकलेत दीपेश याने. आता पाहतोय खूप चांगला फटका ते केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे लॉग ऑफ मध्ये, मात्र थोडासा मिसफिल्ड. बॅकअप दिला जाईल. आता तोपर्यंत 2 धावा या कंप्लीट होतील. या 2 धावा आल्यात. या 2 धावेने धावसंख्या आता पुढे सरसवली गेली, ती म्हणजे 26 धावा. 26 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेता बेलकडी संघाने. ते पाहतोय ब्लॉकल मध्ये चेंडू टाकला गेला होता. आता एक डॉट बॉल येताना दिसतोय. त्या प्रकारे आपण पाहतोय दीपेश यांनी सुरुवात केली होती. नो वाईड नो, आणि त्यानंतर आता कमबॅक करताना दिसतोय. खूप चांगला चेंडू टाकला होता दीपेश याने. पुन्हा एकदा दीपेश. पुन्हा एकदा चेंडू पंच दर्शवतात की हा चेंडू वाईड आहे, वाईड बॉल. पुन्हा एकदा भरकटतोय. आणखीन एक वाईड चेंडू या ओव्हर मध्ये टाकताना दिसतोय आपल्याला गोलंदाज दीपेश. यानंतर आपल्याला एक आणखीन बिग फाईट, बिग मॅच ही पाहायला मिळणार आहे. इथे बघा खूप चांगला चेंडू इथे टाकला गेला. आता कमबॅक एक्स्ट्रा चेंडू टाकतोय, त्यानंतर निर्धाव चेंडू देखील टाकतोय. राजू जाधव वैयक्तिक 19 या आकड्यावरती खेळतोय. धावसंख्या आता पुढे सरसवली गेली, ती म्हणजे 27 धावा. 27 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर चुकी करतोय. बघा आता खूप चांगला चेंडू टाकला होता, मात्र विकेट किपरने चुकी केली. 22च्या स्वरूपात इथे धाव आता येताना दिसते आपल्याला. 28 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बॉलिंग तर खूप चांगली होती, मात्र एक्स्ट्रा चेंडू देखील हाताळले या ओव्हर मध्ये. गोलंदाज दीपेश आणि 28 धावा धावफलकावरती. 28 बॉल टाकून झाले आतापर्यंत 4. ते बघा आता भाविश जाधव करता एक निर्धाव चेंडू टाकला गेलाय. बघा पहिले 3 चेंडू एक्स्ट्रा टाकल्यानंतर आता पूर्णतःपणे जर बघितलं कमबॅक केलेला आहे दीपेश आणि शेवटचा एक बॉल बाकी असेल.
आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात 9 चेंडूमध्ये. ते पण पाहतो या टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या खाली, मात्र झेल पकडू शकणार नाहीये. 2 धावा तरी ते पलून पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, तर यस, तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव इथे कंप्लीट झालेली आहे. 3 धावा पूर्ण. धावसंख्या आता 31 या आकड्यावरती 31 2 षटकाच्या समाप्तीनंतर. चला, घाई करायची आहे. पाणी असेल तर पाणी हवं असेल तर पाणी पाठवून द्यायचं आहे. जास्त वेळ खर्च होणार नाही याची देखील दक्षता घ्यायची आहे. 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा धाव फलकावरती. चला, आपण देऊया डीजेला संधी, ऐकूया सुमधुर संगीत. यस, कम ऑन डीजे. पट्टूची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण, तो जीव की प्राण. गावागावान खुल्ला मैदान पोरसिक सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय. बघा, भावेश येणे ते निर्धाव चेंडू खेळून काढलेला आहे. डॉट बॉल येताना दिसतोय. हे तिसरं षटक हाताळण्यासाठी निशाल आलाय. निशाल वजरा. बॉल बॅट ड्राईव्ह हा चेंडू खेळून काढला गेलाय, मात्र बॉलर चेडुक्याच्या वर चेंडू निघून गेला. एक धावी ते कंप्लीट केली जाईल. या एका धावेने धावसंख्या आता थोडी पुढे सरसावली जाते. ती म्हणजे 32 या आकड्यावरती 32 32 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा चेंडू भरपूर टाकले या इनिंग मध्ये. भावेश यांनी तब्बल 8 चेंडू टाकले. त्यानंतर दीपेश यांनी 10 चेंडू टाकले. निशाल याने आतापर्यंत 3 चेंडू टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा चेंडू टाकलाय. उलटा चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. बघा, थोडासा फंबल झालाय त्या क्षेत्ररक्षकाकडं, मात्र 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. बेलकडी संघाचं फ्युचर आपण पाहतोय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत असताना. धावसंख्या आता पुढे सरसावलेली आहे 33 या आकड्यावरती. हा चेंडू देखील इथे वाईड येताना दिसतोय आपल्याला. वाईट बॉल. इथे बघा, खूप चांगला फटका ते खेळण्याचा प्रयत्न. जजमेंट खराब. चेंडू सरळ निघून गेलाय. किती धावा पंच? 6 धावांचा इशारा येतोय. षटकार. इथे बघा, बॅक टू बॅक दुसरा षटकार इथे येताना दिसतोय. भावेश याने झेल सोडला आणि त्याचा फायदा आता उचलला जातो. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले गेलेत. आता आणखीन जर एक षटकार जर येतोय तर 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल महेश पाणेर यांच्याकडनं. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं बक्षीस तर आहे, मात्र बघा ही एवन जोडी आहे.
अजय आणि महेश यांच्याकडनं 500 रुपये हे दिले जातील. सध्या तरी 200 रुपयाचा मानकरी ठरलाय तो म्हणजे राजू जाधव. धावसंख्या झालेली आहे 48 48. इथे बघा तिसरा आलाय 3 इन अ रो. षटकारांची हॅट्रिक साधलाय. धावसंख्या 54 54 रन्स ऑन द बोर्ड. आणि या षटकारांची हॅट्रिक करता महेश पांडेरा आणि अजय जाधव यांच्याकडनं 500 रुपये हे दिले जातील. तब्बल 800 रुपयाचा मानकरी ते ठरलाय तो म्हणजे राजू जाधव. डीजे चला बॉल पाठवून द्यायचा आहे. चला बॉल पाठवायचा तिकडे. चला दुसरा बॉल पाठवायचा आहे. बघा 800 रुपयाचा मानकरी ठरला इथे राजू जाधव. प्रत्येक षटकाराला 100 रुपये. त्यानंतर षटकारांची हॅट्रिक करता 500 रुपये. तुषार आलाय आता नव्याने गोलंदाज. चौथा षटक हाताळण्याकरता पूल करण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षक झेल सोडतोय. झेल ड्रॉप. बघा पकडाल कॅच तर जिंकाल मॅच, सोडाल कॅच तर हाराल मॅच. हे क्रिकेटचं सूत्र आहे. सूत्र सोडवता येत नाहीये. खराब क्षेत्ररक्षण राहिलंय. भावेशने देखील एक झेल सोडला आणि भावेशने झेल सोडल्यानंतर षटकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या आता डेंजर झोन मध्ये मार्गक्रमण करत असताना इथे आपण पाहतोय स्टॅमिंग झालाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली बघा पोहोचला होता, पुढे गेला. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. 2 धावा पूर्ण इथे केल्या गेल्या. धावसंख्या आता 57 या आकड्यावरती. 57 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. चला टॉस करण्याकरता शिरोतर संघ आणि टायगर स्पोर्ट्स संघ आपले कॅप्टन पाठवून द्यायचे टॉस करण्याकरता. शिरोतर संघाचा कॅप्टन इथे उपस्थित झालेला आहे. ऑन साइडला पॉवरफुल स्ट्रोक आहे. ताकद झोकले राजाने या फटक्यामध्ये ठोकलाय षटकार 6. राजूच्या बॅटमधून आणखीन एक षटकार येतोय. आतापर्यंत 900 रुपयाचा मानकरी ठरलाय. आपण पाहतोय महेश पांडेरा आणि अजय जाधव ही एवन जोडी आहे आणि त्यांच्याकडे हे बक्षीस जाहीर झालंय. इथे आपण पाहतोय ऑफ ड्राईव्हचा फटका ते केला गेला. टीम मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावांनी धावसंख्या आता बघा आणि आता राजू याच्या 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. राजू बॅट दाखवायच्या प्रेक्षकांना. ब्लॉकल मध्ये हा चेंडू टाकला गेला होता. एक धाव तर इथे कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. या 2 धावांनी धावसंख्या आता आपण पाहतोय पुढे सरसवलेली आहे. 67 आहे आकड्यावरती. 67. इथे पण पाहतोय कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये. मात्र एक धाव इथे मिळणार आहे. या एका धावाने धावसंख्या आता 68 या आकड्यावरती. 68. आपण पाहतोय रोशन जो क्षेत्ररक्षक आहे बेलकडी संघाचा, त्याला 100 रुपयाचं बक्षीस आलंय महेश पांडेरा यांच्याकडनं. रोशन वज्रा जो क्षेत्ररक्षक आहे
त्याच्याकरता 100 रुपयाचं बक्षीस इथे जाहीर झाले. चला कॅप्टन या लवकर, चला कॅप्टन या. टॉस केला जाईल. टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा आणि गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर ए या दोन संघादरम्यान हा टॉस केला जाईल. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असणार आहे. तर सन्माननीय हेमंतजी पाटील साहेबांना विनंती करतोय आमच्या टॉस बॉक्स मध्ये या टॉस करण्याकरता. 40+ संघाचे एक जबरदस्त खेळाडू आहेत हेमंतजी पाटील आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. टॉस केला जातोय. एका बाजूने आपण शिलोत्तर संघाचा कॅप्टन पाहतोय, एका बाजूने बीबीपाडा संघाचा कॅप्टन पाहतोय. टॉस केला जातोय. टॉस इथे शिलोत्तर संघाने जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलंय टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा या संघाला. नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील ही शेवटची लढत असणार आहे. तर दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. 68 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. सलामीची जोडी भावेश आणि भावेश याला साथ देण्याकरता अविनाश. भावेश हा स्ट्राईक वरती आहे, अविनाश हा नॉन स्ट्राईक वरती आहे. तर पहिला षटक हाताळण्याकरता सागर गायकर. पहिल्या बॉल वरती आक्रमण केलंय. टिट फॉर टॅट जशाचं उत्तर. भावेश गोरखाना ठोकतोय षटकार 6.
थँक्यू डीजे. पहिल्या बॉल वरती षटकार ठोकला गेलाय. 68 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या बॉल वरती हा षटकार ठोकण्यात यश आलंय. स्लॉट मध्ये हा चेंडू होता. स्ट्रॉंग झोन आहे भविष्याचं. त्याच्या स्ट्रॉंग झोन मध्ये चेंडू पडला आणि चेंडूला त्यांनी सरळ मैदानाच्या बाहेर पाठवलं. इथे आपण पाहतोय ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू टाकला गेलाय. कट करण्याचा प्रयत्न. बॅट बॉल संपर्क नाही आहे. पंचाने सांगितलंय की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल. वाईट चेंडूची नोंद झाली. 7 धावा धावफलकावरती. इथे आणखीन एक एक्स्ट्रा चेंडू. आणखीन एक एक्स्ट्रा धाव ही धावफलकावरती नोंदवली जातीये. जी सुरुवात भावेश यांनी केली होती ती सुरुवात आता इथे बॉलिंग मध्ये सागर देखील करताना दिसतोय. इथे आपण पाहतोय चांगला चेंडू. विकेट करण्याचा प्रयत्न भविष्याचा. मात्र बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू निर्धाव येतोय. कमबॅक आता इथे करत असताना आपण पाहतोय सागर. मात्र पंचाने इथे 1 फॉर दी ओव्हरचा इशारा इथे दिलाय. इथे बघा खूप चांगला स्ट्रोक आहे. चेंडूने उंची घेतले. लांबी किती घेतले पाहूया. ते नक्कीच चला पाहावं लागणार आहे. आपण दुसऱ्या पंचांकडे जाऊया. लक्षात घ्यायचं आहे स्क्रीन वरती जर स्पष्ट झालं तर जो निर्णय तो दिला जाईल. नाहीतर जो पंचांचा जो निर्णय असेल तो ग्राह्य धरला जाईल. लक्षात घ्या ऑनफिल्ड पंचांचा जो निर्णय असेल तोच दिला जाईल. दोनच धावा असतील. चांगले एफर्ट्स तिकडे लावलेत प्रदीप जाधव याने. इथे आपण पाहतोय तुमच्या बाहेर हा चेंडू ठेवला होता. चेंडूला सोडून देण्याचा प्रयत्न भविष्याचा. मात्र बॅटचा हलकासा स्पर्श झाला आणि आपण पाहतोय हा चेंडू डॉट आलेला आहे.
निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 10. बघा वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न सागर याचा डाऊन द लेग हा चेंडू त्याने टाकलेला आहे. वाईट चेंडूची नोंद इथे होताना दिसली आपल्याला. इथे अपील तर झालेली आहे. पाहायला हा चेंडू लागलाय बघा. खेळाडू वृत्ती दाखवलंय भावेश आणि तिकडे. भावेश सांगतोय की हा चेंडू माझ्या पायाला लागलेला आहे. बघा क्रिकेटमध्ये हे होणं फार गरजेचं आहे. कारण ज्या प्रकारे खेळाडू वृत्ती दाखवतात त्यामुळे नक्कीच त्यांचा रिस्पेक्ट केला जात असतो. त्यामुळे पाहतो या वेगवान चेंडू षटकाची समाप्ती इथे झालेली आहे. षटक संपलं. पहिल्या षटकात धावा या स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या त्या म्हणजे फक्त आणि फक्त 10. 11 धावा. बघा रुपेशने जर विकेट हॅट्रिक जर घेतली तर महेश पाणेरा यांच्याकडनं 300 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. 58 धावींची आवश्यकता आहे. 18 चेंडू मध्ये 58 धावा मॅच जिंकण्याकरता. चला थोडीशी घाई करायची विनंती असेल. आपण भरपूर उशिराने चाललो याच्याकडे देखील लक्ष द्यायचं आहे. 3:17 झालेली आहेत. अजूनही आपल्याला एक मॅच पहिल्या फेरीतील खेळायचं आहे. पहिला चेंडू भीमर हाताला आहे. चेंडूने आता गती देखील पकडलेली आहे. चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय. पंजा खोललाय पहिल्या बॉल वरती. 5 धावा. इथे फुलटा चेंडू. एक धाव तर इथे कंप्लीट केली जाईल आणि एकाच धावेवरती इथे समाधान देखील मानावं लागणार आहे. फ्री हिटचा चेंडू होता आणि त्याचा फायदा मिळालाय. अविनाश याला 1 ने धावसंख्या आता पुढे सरसवली गेली. म्हणजे 17 या आकड्यावरती 17 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. 69 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. 69 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. आता 17 चेंडू आणि 52 धावा. 17 चेंडू आणि 52 धावेंची आवश्यकता आहे. ते पाहतोय अपील आणि अपील उचलून धरलाय फलंदाज बाद. विकेट क्रमांक 1. बैलगाडा गाडा
निशाल न्यू बॅटर इन झालाय. निशाल हा चेंडू निर्धाव खेळून काढतोय. रुपेश जाधव याला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. 52 धावांची अजूनही मॅच जिंकण्याकरता आवश्यकता आहे. 69 धावांचं टार्गेट. पुढे ससल खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू निर्धाव डॉट बॉल इथे टाकला गेलाय. इथे देखील एक वेगवान चेंडू. इथे फलंदाज बाद होतोय. निशाल वज्रा याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. थँक्यू डीजे. सध्या तरी आपण पाहतोय अडचणी वाढलेल्या आहेत. त्या म्हणजे बेलकडी संघाच्या अजूनही 52 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. सरासरी आता जर आपण बघितली तर 26च्या घरामध्ये पोहोचलेली आहे. 52 धावांची आवश्यकता 13 चेंडू मध्ये. इथे बघा फटका तर खूप चांगला केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. बघा जजमेंट खूप चांगलं तिकडे राहिलंय प्रदीप याचं. तोपर्यंत या 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. पुन्हा एकदा आपण रिप्ले मध्ये पाहूया कशा प्रकारे हा चेंडू इथे फील्ड केलाय प्रदीप जाधव याने. बघा चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये आणि प्रदीप याने तिकडे आपण पाहतोय बघा एका पायावरती उभा राहिला. तिकडे बॅलन्स त्याने सावरलाय आणि चेंडूला त्यांनी इथे पण पाहतोय ऑन साईडला इथे फटका इथे केला गेलाय. क्षेत्ररक्षक आले होते तिकडे भावेश. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. या 3 धावा या इथे कंप्लीट केल्या गेल्यात. अजूनही 47 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. ऑन साईडला हा इथे फटका केला गेला. क्षेत्ररक्षक आलाय तिकडे सागर. पुन्हा एकदा झेल ड्रॉप. एकच धाव इथे मिळणार आहे. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. चला पाहूया तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. थ्रो झालाय सागर कडनं. नॉट आउट.
एक अजूनही 46 धाब्यांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 46 धावा मॅच जिंकण्याकरता. ऑन साईडला हा इथे फटका ते खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, खराब फिल्डिंग झालंय बघा, खराब फिल्डिंग झाले. किती धावा असतील कलवायचं तिकडे, तर 6 धावांचा इशारा येतोय. षटकार. तर 6 धावा सागरकडनं हा दुसरा झेल सुटलेला आहे. 40 धाब्यांची अजूनही आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. पुन्हा एकदा फुल पॉवरफुल होईल का, तर नाही. शतरक्षक आहे आता तिकडे. रुपेश चांगलं झेल पकडतोय, फलंदाज बाद होतोय. 7 बॉल आणि आता 40 धाब्यांची आवश्यकता. पुढे सचवून खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये, मात्र एक धाव मिळेल. आता 6 बॉल बाकी असतील आणि 6 बॉल मध्ये 39 धाव्यांची आवश्यकता आहे. सहा बॉल 39 धावा मॅच जिंकण्याकरता. चला घाई करायची आहे कर्नलपाडा टीम. चला आणखीन आपल्याला भरपूर मॅचेस खेळवायचे आहेत. अजूनही 4 मॅच खेळायचे आहेत आपल्याला. 6 बॉल 39 धाब्यांची आवश्यकता आहे. 6 बॉल 39 धावा. यानंतर मॅच आपल्याला पाहायला मिळेल टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा आणि गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर ए. भरपूर वेळा हे दोन संघ आमने सामने आलेले आहेत. एक चुरशीची लढत ही पाहायला मिळेल या दोन संघांमध्ये. चला घाई करायची आहे, विनंती असेल. 6 बॉल 39 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. पवन येतोय, पवन जाधव. पवन यांनी पहिला चेंडू इथे 9 टाकलाय. बघा अशा आणखीन काही जरी चेंडू जर आले तर या 39 धावा होऊ शकतात. बघा 39 धावा आहेत, तेच कारण पवनकडे कामगिरी सोपवलेली आहे. कालच्या दिवसामध्ये पवन बाउंड्री पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला. आज डायरेक्ट बॉलिंग ट्रॅक वरती आपण त्याला पाहतोय. 6 बॉल 38 धावा मॅच जिंकण्याकरता. चेंडू ब्लॉक हॉल मध्ये ते टाकला गेलाय. बघा फ्रीड जर नसता तर नक्कीच विकेट ही मिळू शकली असती, मात्र फ्रीडचा चेंडू होता. 5 बॉल आणि आता 38 धाब्यांची आवश्यकता आहे. ते बघा चांगला ड्राईव्हचा फटका ते केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, मात्र चेंडू फील्ड करू शकत नाहीये. 4 धावा आल्यात. आता भरपूर उशीर झाला या फटक्यांसाठी. चार चेंडू आणि 34 धाब्यांची आवश्यकता. मॅच थोडासा एकतर्फा होताना दिसतोय. पुढे सचवून खेळण्याचा प्रयत्न होता, कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये. इथे देखील एक सिंगल धाव मिळेल. औपचारिकता बाकी राहिले या मॅच मध्ये, फक्त औपचारिकता आपण पाहतोय. तीन बॉल 33 धाब्यांची आवश्यकता आहे. ब्लॉक मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय.
शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. बघा 69 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं होतं. 37 धावा या धावफलकावरती लागल्यात. 32 धावा अजूनही मॅच जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 2 चेंडू आणि या 32 धावा. करण आपल्याला फ्रेम मध्ये दिसतोय. करण पासून चेंडू थोडासा दूर, फक्त एक सिंगल धाव मिळेल. धाव घेतलेली नाहीये, डॉट बॉल येताना दिसतोय. मागेच फिरलाय तिकडनं फलंदाज मनोज. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. चेंडू तो निर्धाव, डॉट बॉल. अशा प्रकारे हा सामना जय अंबिका स्पोर्ट्स कर्लपाडा या संघाने जिंकलेला आहे. हळक विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडे टीम. चला यानंतर एक बिग फाईट, बिग मॅच आपल्या समोर येणार आहे. ती म्हणजे शिलोत्तर आणि टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा. मॅन ऑफ द मॅच ज्यांनी 53 धावा बनवल्या 20 चेंडूंमध्ये, राजू जाधव ठरतोय या सामन्याचा